घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून एकूण 25,08,796 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. नालासोपारा पोलीस ठाण्याची कामगिरी. दिनांक 23/12/2023 रोजी फिर्यादी श्री मनोज मोहन कामत, वय 56 वर्ष, राहणार आगाशी क्रॉस नाका, विरार पश्चिम यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली की दिनांक 7/12/2023 रोजी 2 वाजतापासून ते 2:33 वाजताच्या दरम्यान नालासोपारा पश्चिम श्री प्रस्था 0 रोड लोटस अपार्टमेंट शॉप नंबर 2 येथे फिर्यादी यांचे जिमखाना वाईन शॉप दुकानाचे उत्तरेकडील बाजूचे शटरचे डावे बाजूची कडी व सेंटर लॉक याच्याकडील हत्याराने तोडून दुकानात प्रवेश करून दुकानातील काउंटरमधील व ऑफिसच्या तिजोरीतील सोने, हिरे, माणिक, मोती व रोख रक्कम असे एकूण रक्कम रुपये 56,65,000 रुपयाचा एवज चोरी करून नेला आहे. सदर बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 573/2023 भारतीय दंड संहिता कलम 457-380-411 प्रमाणे अनोळखी चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नालासोपारा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये घडलेल्या सदर गुन्ह्याचे व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला. घटनास्थळावरील प्राप्त पुरावे व तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्ह्याचा तपास केला असता सदरचा गुन्हा आरोपित राम निवास मंजू गुप्ता, राहणार खडेगोलवली, कल्याण पूर्व यांनी केला असल्याची माहिती मिळाली. सदर आरोपीचा त्याच्या घरी जाऊन शोध घेतला असता तो घरी मिळून आला नाही. आरोपित याने फोन वापरणे बंद करून तो त्याचे राहण्याचे ठिकाण बदलून दुसऱ्या ठिकाणी राहण्यास गेला होता व चोरी करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यात, जिल्ह्यात फिरत असताना त्यास JP रोड पोलीस ठाणे वडोदरा, राज्य गुजरात यांनी पकडले. आरोपित याने गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यातील मालमत्ता दाखवण्यासाठी पोलिसांना ठाणे येथे घेऊन आला असताना पोलिसांची नजर चुकवून तो पळून गेला होता. सदर बाबत ठाणे नगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 406/2024 भारतीय दंड संहिता 224 प्रमाणे दाखल आहे. सदर गुन्ह्यात आरोपी याचा शोध घेऊन त्यास अटक करण्यात आली होती. सदर आरोपित याचा नमूद गुन्ह्यात ताबा घेऊन त्याच्याकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात गुन्ह्यात एकूण 496.25 ग्रॅम वजनाचे 25,08,796 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. त्याच्यामध्ये फिर्यादीने अशी तक्रार दिली होती की त्यांचा दुकानामध्ये नालासोपारा वेस्टलाच दुकानामधील जे काही सोने, हिरा असं काही ज्वेलर शॉप होतं ते तोडून जवळपास 56,65,000 किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. जवळपास 1200 ग्रॅम सोनं होतं आणि त्याच्या अनुषंगानं नालासोपारा पोलीस स्टेशनला 573/23 घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये सिनियर PI बागल, त्याचबरोबर त्यांची टीम PI चंदनकर, योगेश मोरे, PSI शेख आणि पूर्ण डिटेक्शन ब्रँचची टीम यांनी CCTV आणि याचा पूर्ण पडताळणी करून आरोपी आयडेंटिफाय केला आणि आरोपी आयडेंटिफाय केल्यानंतर असं लक्षात आलं की हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे. त्याच्यावरती जवळपास ठाणे, मुंबई, मीरा भाईंदर या परिसरामध्ये 50 गुन्हे दाखल आहेत आणि हा आरोपी आयडेंटिफाय केल्यानंतर आपण आणायला गेल्यानंतर तत्पूर्वीच याचा वकिलाने आयडेंटिफाय झाल्यानंतर हायकोर्टामध्ये अँटिसिपेटरी बेल मिळवून घेतलेला होता. त्याच्यानंतर ही तो वडोदरा इथं चोरी करताना त्याला गुजरातच्या टीप पोलिसांनी पकडलेलं होतं. तिथून त्याला इंट्रोगेशनला आणत असताना तो ठाणे इथून पळून गेलेला होता. त्यानंतर कल्याण पोलीस स्टेशनने त्यांना पकडल्यानंतर आपला जो काही हा गुन्हेगार आहे आमच्या गुन्ह्यातील राम गुप्ता, तर त्याचा आपण बेल हायकोर्टातनं रद्द करून त्याला ताबा घेतलेला आहे आणि त्याच्याकडून जवळपास 496 ग्रॅम वजनाचे सोने, जवळपास 25 लाख किमतीचे
हस्तगत केलेले आहेत. या गुन्ह्यामध्ये इतरही आरोपी निष्पन्न झालेले आहेत. ज्याच्यामध्ये इतर जे काही 2 आरोपी त्याचे साथीदार आहेत ते अजून फरार आहेत. त्याच्याकडून आपल्याली जी काही उर्वरित रिकव्हरी आहे, उर्वरित मुद्देमाल मिळवणं बाकी आहे. अशा प्रकारे एक महत्वाचा आणि मोठा जो काही चोरी झालेली होती ती निष्पन्न करण्यामध्ये नालासोपारा पोलिसांना यश आले. सदरची कामगिरी जयंत बजबळे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ 3, विजय लगारे, सहाय्यक पोलीस आयुक्त नालासोपारा यांच्या मार्गदर्शनाखाली विजय सिंह बागल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नालासोपारा पोलीस ठाणे, सचिन कोतमिरे, पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चंदनकर, पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे, अख्तर शेख, सहाय्यक फौजदार हिरालाल निकुंभ, पोलीस हवालदार किशोर धनू, प्रशांत साळुंके, अमोल तटकरे, पोलीस शिपाई कल्याण बाचकर, राजेश नटुलकर, पोलीस शिपाई प्रेम घोडेराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंडित मस्के. सध्या नेमणूक वालीव पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तळेकर, सध्या नेमणूक नवघर पोलीस स्टेशन. तसेच पोलीस उपआयुक्त कार्यालय परिमंडळ 3, विरार कार्यालयातील पोलीस हवालदार नामदेव ढोणे, पोलीस शिपाई सोहेल शेख यांनी केलेली आहे.